उपस्थित शोकाकुल बंधू भगिनी, मी आमच्या बेंके परिवार आणि जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने धोंडेभाऊ शेठ पिंगट यांच्या प्रती भावपूर्ण प्रथमतः आदरांजली व्यक्त करतो. त्याचबरोबर गुळसवाडीमध्ये जी घटना घडली त्यामध्ये त्या गावातले भांबेरे परिवारातले 2 व्यक्तिमत्व आणि अनेक पठारावर असलेले अनेक गावातले एक माईले एक छोटं बाळ ते दाते परिवारातलं योगेशराव दाते यांच्या कुटुंबात त्यांच्या प्रती भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ज्या गावात ती घटना घडली त्या दिवशी अख्खं गाव रस्त्याला आलं होतं आणि त्यांची सगळ्यांची मागणी होती की इथं सारखे ऍक्सिडेंट होता, इथं बायपास झाला पाहिजे. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित असतील, विभागाचे खासदार डॉक्टर कोल्हे असतील, मी असेल, ताई असेल आणि सगळ्याच पक्षाचे नेते यांनी ती मागणी केली आणि त्याचं टेंटेटिव्ह सर्वे सुद्धा गावाच्या परिसरामध्ये त्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्यामध्ये गायरान जमीन बरोबर खासगी जमिनीचं पण काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हेशन होतंय. याची एक साधक बाधक बैठक त्यातही गावामध्ये सरपंच आणि सगळ्या ग्रामस्थांबरोबर घेणार आहे. मग अंडर बायपास करायचा, एलिव्हेटेड रोड करायचा की बायपास करायचा, ह्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांची चर्चा करून त्याच्यातून निर्णय घेऊन हा निश्चित प्रकारे हा ऍक्सिडेंट प्रोन एरिया असल्यामुळं त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा आपण भविष्यात हा निश्चित करणार आहे. धोंडेभाऊ शेठ बद्दल अनेक आठवणी सांगितल्या, त्याचा पुनरुच्चार मी करणार नाही, पण आमच्या बेंके परिवारातला एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व गेला अशी भावना माझ्या आणि माझ्या कुटुंबातल्या सर्वच लोकांची आहे. इथं ज्या काही लोकांनी भावना व्यक्त केली त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला एक योग्य स्थान बसवण्याचं काम तुम्ही करावं. मी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य माझ्या सर्व सहकार्यांशी चर्चा करून तुमच्या मनातली जी भावना आहे त्या योग्य स्थानी त्याला बसवल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर हे जे भव्य शेड उभं केलेलं आहे हे बैलगाड्याच्या घाटाच्या शेडाचं शेड या स्मशानभूमीच्या परिसरातला झालेला विकास जे धोंडेभाऊ शेठ पिंगटच्या माध्यमातून इथं बेल्याचा भव्य बाजार या परिसरामध्ये भरतो म्हणून त्यांचं धोंडेभाऊ शेठचं स्मरण कायम राहावं म्हणून या शेडला सुद्धा नाव कैलासवासी धोंडेभाऊ शेठ पिंगट सभागृह हे दिलं जाईल. त्याचबरोबर या बैलगाडा घाट जो बांधला त्याच्या सुरुवातीला जे व्यासपीठ निर्माण केलं जाईल त्याला 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करून धोंडेभाऊ शेठ पिंगट व्यासपीठ त्याचं नाव दिलं जाईल. एवढं या निमित्ताने सांगतो. बोलण्यासारखं अनेक आहे पण उशीर खूप झाला असल्यामुळं मी पुन्हा एकदा जुन्नरच्या आम जनतेच्या वतीने अशा एक महान व्यक्तिमत्वाच्या प्रती भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती. ओम शांती.